भावनिक वातावरण आज सभागृहामध्ये पाहायला मिळालं. कारण का जेव्हा पदवीधर पार पडलं नगराध्यक्षांचं उपनगराध्यक्षांचं तेव्हा आदरणीय मोठे दादा, बाळदादा आणि माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य तिथे उपस्थित होते. त्यांचे आशीर्वाद घेऊन नगराध्यक्ष असतील, मी असेल, आम्ही आमच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितप्रमाणे एक मोठी जबाबदारी अकलूजकरांनी आमच्यावर टाकलेली आहे आणि आम्ही त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कशी आणता येतील, आपल्या सर्वसामान्य घटकांना मदत कशी करता येईल यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपण एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्या जाहीरनाम्यातील पहिलं प्राधान्य काय असेल? दोन गोष्टीला आम्ही खरं तर आधीच सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे अकलूजमधल्या ओढ्यांचं सुशोभीकरण. त्यासाठी आम्ही जो महाराणा प्रताप चौकापासून गांधी चौकाकडे येणारा जो ओढा आहे त्यासाठी 75 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे. त्याचं काम पूर्वस्थितीवर आहे आणि निश्चितप्रमाणे ते लवकरच संपेल. त्याचबरोबर जो प्रतापसिंह चौकाकडचा जो ओढा आहे त्याचा एक आम्ही DPR बनवून ठेवलेला आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. निश्चितप्रमाणे त्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर अकलूजमध्ये जर आपण बघितलं, अकलूज ग्रामपंचायत असताना निधीचा अभाव असायचा तरी देखील आम्ही काटकसरीने पैसे वापरून अकलूजमध्ये जवळपास 1000 कुटुंबांना निवासाची व्यवस्था करून देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला आणि आता देखील आम्हाला प्रयत्न असा करायचा आहे की त्या सगळ्या मंडळींना पक्कं बांधकाम कसं करून देता येईल. त्यासाठी ज्या बाकीच्या नगरपालिका आहेत, ज्या जुन्या नगरपालिका आहेत, त्या जाऊन अभ्यास दौरे आम्हाला करायचे की प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या ज्या स्कीम्स आहेत किंवा माडासारख्या ज्या स्कीम्स आहेत त्याची अंमलबजावणी आपल्या अकलूजमध्ये कशी करता येईल त्यासाठी आमचा पहिला जे आम्हाला काम करायचं ते ह्या दोन गोष्टी. हे तर काम आहेतच बाबा, पण सध्या सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम ट्रॅफिक किंवा पार्किंग आणि रस्ते उघडलेले, तर ह्या गोष्टी कधीपर्यंत मार्गी लागतील? साधारणतः आपण जर बघितलं तर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अकलूज नगरीमध्ये अमृत 2 योजनेच्या माध्यमातून जवळपास 212 कोटी रुपये हे पाणी पुरवठ्यासाठी आणलेले. त्याचबरोबर अंडरग्राऊंड गटरसाठी जवळपास 120 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 120 कोटी रुपये. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा काम एखाद्या गावामध्ये चालू होतं तर निश्चितप्रमाणे रस्ते उघडले जाणार आहे. कारण का पाईपलाईनची आपल्याला सगळी सिस्टीम बसवायची. त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज निश्चितप्रमाणे एक वर्षाच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं पाणी पुरवठा आणि अंडरग्राऊंड या दोन्ही योजनेचं काम पूर्ण होईल आणि त्या सगळेच्या सगळे रस्ते आपल्याला दुरुस्त किंवा नवीन करून देण्याची तरतूद देखील आपण त्या टेंडरमध्ये ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर नवीन रस्त्यांसाठी जवळपास 120 कोटी रुपये आणलेले आहेत. त्यामुळे साधारणतः 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की ह्या तिन्ही मुख्य योजना अकलूज नगरीमधल्या सगळ्या पूर्ण व्हाव्या जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारची तक्रार तिथं राहणार नाही. ट्रॅफिक आणि पार्किंगसाठी काय नियोजन असतं? आपण जर बघितलं तर इलेक्शनमध्ये देखील आम्ही सगळ्यांना सांगत होतो की फार पूर्वीपासून आम्ही ह्या विषयावर काम करायचं पाहतोय आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याकडे निलेश प्रभू साहेब SP होते तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक DPR अकलूज नगरीसाठी बनवलेला आहे. त्यामध्ये आम्ही महर्षी चौकापासून सद्भाव चौकाकडे येणारा जो रस्ता आहे तिथं पार्किंगसाठी ऑल्टरनेट डे पार्किंग P1 P2 पार्किंग, त्याचबरोबर महावीर स्तंभापासून जो नवीन स्टँडकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आपल्याला वन वे करायचं जेणेकरून ट्रॅफिक फ्लो होईल आणि सहकार नगरमधनं जे पॅरलल 3 रस्ते येतात ते जर आपण सिमेंटचे केले तर निश्चितप्रमाणे एक चांगल्या प्रकारे सुरळीत तिथं ट्रॅफिक राहील. त्याचबरोबर महर्षी चौकात जो अलीकडे आपल्याला ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो तर आपण आता तिथं फॅनिंगचे नियम पाळले गेले नव्हते ते आपण देखील PWDला नोटीस काढलेली आहे. नवीन स्टँडच्या अधिकाऱ्यांना देखील नोटीस काढलेली आहे आणि जे प्रायव्हेट जमिनी आहेत त्याला देखील नोटीस काढलेली आहे जेणेकरून तो चौक मोठा होईल, त्या चौकाचं सुशोभीकरण होईल आणि तिथल्या ट्रॅफिकची समस्या कमी करता येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिथं केलेलं आहे. त्याचबरोबर जे अकलूजचं टाउन प्लॅनिंग 2017 साली झालं त्यातले जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यांना देखील आपल्याला नवीन केले तर माळेवाडीकडून यशवंतनगरकडे येणारे असे बरेच रस्ते आहेत जिथं आपण जर आत्ता रस्ते झालेले आहेत परंतु ब्रिज नाही एवढ्यावर, तो ब्रिज जर केला तर उसाची मूळ जो वाहतूक अकलूज गावात येऊन मग परत कारखान्याकडे जावं लागतं तर तो ती समस्या देखील उपयोगी होईल जेणेकरून अकलूज गावात ट्रॅफिक कमी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बाबा काय की राज्यात आपलं सरकार म्हणजे आपण शरदचंद्र पवार पक्षाचे उपनगराध्यक्ष राज्यात नाही, केंद्रात नाही, परंतु रणजितसिंह मोहिते पाटील आपल्याबरोबर होते. तर या निधीसाठी कशा प्रकारे नियोजन असणार आहे किंवा निधीची कमतरता भासेल का? नाही, निश्चितप्रमाणे जर आपण आता जरी बघितलं तर शासनाचं धोरण असं सांगतं की पहिल्यांदा पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली, पाणी पुरवठा योजनेचं 70% काम पूर्ण झालं की अंडरग्राऊंड गटरला मंजुरी मिळाली, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं 70% काम पूर्ण झालं की रस्त्याला मिळालं. परंतु केवळ आपल्या नेतृत्वात म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांच्यामध्ये धमक होती म्हणूनच आपल्याला ह्या तिन्हीच्या तिन्ही योजना एकत्रितरित्या मंजूर करून आणण्यात यश आलं. म्हणजे जवळपास एका वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 450 कोटी रुपये आणि ग्रामपंचायतीपासून रूपांतर झाल्यापासून 60 कोटी म्हणजे 510 कोटीची कामं ती गेली 4 वर्षात आपण
आणण्यात यशस्वी झालो. त्यामुळे